कधी असा विचार केलाय का, की दोन वेगवेगळ्या राशींचे लोक इतके सारखे कसे असू शकतात? एक प्रश्न विचारत जग समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर दुसरी जग बदलू शकणाऱ्या कल्पनांचा शोध घेत असते. पण या दोघांच्या मनामध्ये असे कोणते गुपित दडले आहे, ज्यामुळे त्यांना अनेक जण एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणतात? आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन आणि कुंभ राशींच्या स्वभावातील अशी काही रहस्ये जी अनेकांना माहीतच नसतात. त्यांच्या विचारांची गती, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नात्यांमधील वागणूक आणि आयुष्याकडे पाहण्याची त्यांची वेगळी नजर तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीतील काही गोष्टी तुम्ही स्वतः मिथुन किंवा कुंभ राशीचे असाल तर तुम्हाला स्वतःबद्दल नवीन जाणीवा करून देऊ शकतात. आणि जर तुमच्या जवळच्या व्यक्तीची रास यापैकी एक असेल तर त्यांच्या मनातील अनेक न उलगडलेले पैलू आज तुमच्या समोर उघड होऊ शकतात. मिथुन, कुंभ, एका मनाचे दोन चेहरे. सत्य ऐकून थक्क व्हाल. मिथुन आणि कुंभ या दोन्ही राशींचा संबंध वायू तत्वाशी जोडला जातो. त्यामुळे या दोघांच्या विचारसरणीत अनेक आश्चर्यकारक साम्य दिसून येतात. दोघांनाही नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असते, चौकसपणा असतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा थोडा वेगळा असतो. मिथुन राशीचे लोक सतत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विविध विषयांमध्ये रस असतो आणि लोकांशी संवाद साधण्यात ते पटाईत असतात. त्यांचे मन खूप वेगाने काम करत असते. एका क्षणी एक विचार तर दुसऱ्या क्षणी दुसरा विचार त्यांच्या मनात येत असतो. त्यामुळे काही लोकांना ते बदलत्या स्वभावाचे वाटू शकतात. दुसरीकडे कुंभ राशीचे लोक देखील स्वतंत्र विचारांचे असतात. मात्र त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक खोल आणि भविष्याभिमुख असते. ते गर्दीच्या मागे चालणारे नसतात. स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्यावर त्यांचा विश्वास असतो. अनेकदा त्यांचे विचार काळाचे पुढचे असतात. या दोन्ही राशींमध्ये एक विशेष साम्य म्हणजे स्वातंत्र्याची आवड. कोणालाही आपल्या आयुष्यावर जास्त नियंत्रण ठेवू देणे त्यांना पसंत नसते. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. म्हणूनच कधी कधी ते भावनिकदृष्ट्या थोडे दूर राहतात असे इतरांना वाटू शकते. मात्र दोघांमध्ये एक मोठा फरकही आहे. मिथुन राशीचे लोक लोकांमध्ये राहून ऊर्जा मिळवतात. गप्पा, चर्चा आणि नवीन ओळखी त्यांना आवडतात. तर कुंभ राशीचे लोक लोकांमध्ये असले तरी स्वतःची वेगळी ओळख जपतात. ते मित्रमैत्रिणींमध्ये असतात, पण त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट सहज कोणाशी शेअर करत नाहीत. मिथुन आणि कुंभ दोघेही बुद्धिमत्तेला खूप महत्त्व देतात. नातेसंबंध असो किंवा मैत्री, त्यांना फक्त बाह्य आकर्षण पुरेसे वाटत नाही. समोरच्या व्यक्तीचे विचार, समज आणि दृष्टिकोन यांनाही ते तितकेच महत्त्व देतात. म्हणूनच अनेकांना असे वाटते की मिथुन आणि कुंभ हे एकाच मनाचे दोन चेहरे आहेत. एक जिज्ञासू आणि सतत बदल शोधणारा, तर दुसरा दूरदृष्टी ठेवून नवीन मार्ग निर्माण करणारा. दोघांची शैली वेगळी असली तरी विचारांच्या पातळीवर त्यांच्यातील साम्य अनेकदा आश्चर्यचकित करणारे असते. जेव्हा मिथुनची उत्सुकता आणि कुंभची दूरदृष्टी एकत्र येते, तेव्हा कल्पनांचा एक अनोखा संगम तयार होतो. कदाचित म्हणूनच या दोन राशींबद्दल लोक नेहमीच उत्सुक असतात आणि त्यांच्यातील साम्य शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आणखी एक मनोरंजक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे त्यांच्या मनातील सतत चालणारा विचारांचा प्रवाह. अनेक लोक एखाद्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने पाहतात त्यापेक्षा या राशींचे लोक वेगळ्या कोनातून विचार करतात. त्यामुळे त्यांचे मत अनेकदा सर्वसामान्य मतांपेक्षा वेगळे असते. मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रश्न विचारण्याची सवय असते. त्यांना एखादी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणे आवडत नाही. हे असे का आहे किंवा यामागचे कारण काय, असे प्रश्न त्यांच्या मनात सतत फिरत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे विविध विषयांबद्दल भरपूर माहिती जमा होत जाते. त्यांना ज्ञान मिळवण्याचा प्रवास आवडतो. कुंभ राशीच्या व्यक्ती मात्र माहिती गोळा करण्यापेक्षा त्या माहितीचा समाज, भविष्य किंवा मोठ्या चित्राशी काय संबंध आहे याचा विचार करतात. एखादी कल्पना भविष्यात लोकांचे जीवन कसे बदलू शकते याचा ते विचार करतात. त्यामुळे त्यांच्या अनेक कल्पना सुरुवातीला विचित्र वाटल्या तरी नंतर त्या योग्य ठरतात. या दोन्ही राशींच्या लोकांना बंधने फारशी आवडत नाहीत. नियमांचे पालन ते करतात, पण कोणताही नियम का आहे हे समजल्याशिवाय त्याला पूर्णपणे स्वीकारत नाहीत. आंधळेपणाने कोणाच्याही मागे जाणे त्यांना पसंत नसते. त्यांना स्वतःचे मत बनवायला आवडते.
एक विशेष बाब म्हणजे या दोन्ही राशींच्या व्यक्तींची मैत्री करण्याची शैली वेगळी असते. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेक लोकांशी सहज मैत्री करतात. त्यांचे मित्रपरिवार मोठे असू शकते, तर कुंभ राशीचे लोक मित्र कमी निवडतात, पण ज्यांच्याशी नाते जोडतात त्यांच्याशी दीर्घकाळ जोडलेले राहतात. मिथुन राशीचे लोक वातावरण हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते विनोद, संवाद आणि उत्साहाने लोकांना आकर्षित करतात. तर कुंभ राशीचे लोक त्यांच्या वेगळ्या विचारांमुळे आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्याकडे नेहमी काहीतरी नवीन दृष्टिकोन असतो. कामाच्या बाबतीत पाहिले तर मिथुन राशीच्या व्यक्तींना एकाच प्रकारचे काम दीर्घकाळ करणे कंटाळवाणे वाटू शकते. त्यांना विविधता आवडते. नवीन प्रकल्प, नवीन लोक आणि नवीन अनुभव त्यांना प्रेरणा देतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना मात्र असे काम आवडते ज्यामध्ये काहीतरी वेगळे निर्माण करण्याची किंवा बदल घडवण्याची संधी असते. निर्णय घेताना देखील दोघांची पद्धत वेगळी असते. मिथुन राशीचे लोक अनेक पर्यायांचा विचार करतात आणि कधी कधी निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लावतात. कुंभ राशीचे लोक एकदा एखाद्या विचारावर विश्वास ठेवला की त्यावर ठाम राहतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. या राशीच्या व्यक्तींमध्ये एक समान गुण म्हणजे भविष्याबद्दलची उत्सुकता. त्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पना, नवीन संधी आणि बदलत्या जगाबद्दल जाणून घ्यायला आवडते. जुन्या चौकटीत अडकून राहण्यापेक्षा ते सतत पुढे पाहत असतात. अनेक वेळा लोकांना असे वाटते की मिथुन आणि कुंभ राशीचे लोक भावनिक नसतात, पण प्रत्यक्षात ते भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. ते प्रत्येक भावना उघडपणे दाखवत नाहीत. त्यांच्या मनात अनेक भावना असतात, मात्र त्या शब्दांपेक्षा कृतीतून किंवा विचारातून व्यक्त होतात. या दोन्ही राशींच्या व्यक्तींची आणखी एक खासियत म्हणजे त्यांना स्वतःची ओळख जपायला आवडते. ते गर्दीमध्ये मिसळतात, पण स्वतःचे वेगळेपण कधीही हरू देत नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला योग्य वाटणाऱ्या गोष्टींना ते अधिक महत्त्व देतात. म्हणूनच मिथुन आणि कुंभ राशींचे नाते, मैत्री किंवा विचार साम्य अनेकदा लोकांना आकर्षित करते. एक जिज्ञासू मन आणि एक दूरदृष्टी असलेले मन जेव्हा एकत्र येते तेव्हा केवळ संवादच नाही तर नवीन कल्पना, नवीन शक्यता आणि वेगळ्या विचारांची एक अनोखी दुनिया तयार होते. अशा कारणामुळे या दोन्ही राशी अनेकांना सारख्या वाटतात, पण त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये दडलेले सूक्ष्म फरकच त्यांना खऱ्या अर्थाने विशेष बनवतात. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आणखी एक समान धागा म्हणजे त्यांच्या मनाला सतत बौद्धिक आव्हानांची गरज असते. केवळ रोजच्या सवयींच्या गोष्टींमध्ये त्यांचे मन फार काळ रमत नाही. त्यांना असे विषय आकर्षित करतात ज्यामुळे विचारांना चालना मिळते. त्यामुळेच अनेकदा ते एखाद्या विषयावर तासनतास चर्चा करू शकतात आणि त्यांना त्याचा कंटाळा देखील येत नाही. मिथुन राशीचे लोक एखाद्या गोष्टीची अनेक बाजूंनी तपासणी करतात. त्यांना वेगवेगळ्या मतांचा अभ्यास करायला आवडतो. एखाद्या चर्चेत ते एका बाजूने बोलतील आणि काही वेळांना दुसऱ्या बाजूचाही विचार मांडतील. यामागे गोंधळ नसतो, तर प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू समजून घेण्याची त्यांची वृत्ती असते. कुंभ राशीचे लोक मात्र एखाद्या विषयामागील मोठे तत्व किंवा त्याचा दीर्घकालीन परिणाम शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना केवळ आज काय घडत आहे हे महत्त्वाचे वाटत नाही, तर आजच्या निर्णयांचा उद्यावर काय परिणाम होईल याचाही विचार ते करतात. त्यामुळे त्यांचे अनेक विचार इतरांना सुरुवातीला समजून घेणे कठीण जाते. जीवनातील बदलांकडे पाहण्याची पद्धत देखील या राशींना वेगळे बनवते. अनेक लोक बदल टाळण्याचा प्रयत्न करतात, पण मिथुन आणि कुंभ राशीचे लोक बदलांमध्ये संधी शोधतात. त्यांना नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता असते. अज्ञात गोष्टींची भीती त्यांना तुलनेने कमी वाटते. या राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या मनात एक स्वतंत्र जग निर्माण करतात. बाहेरून ते सामान्य दिसले तरी त्यांच्या मनात सतत कल्पना, योजना, निरीक्षणे आणि विचारांची देवाणघेवाण सुरू असते. काही वेळा ते शांत बसलेले दिसतात, पण त्या शांततेतही त्यांचे मन अनेक स्तरांवर काम करत असते. मिथुन राशीचे लोक लोकांच्या स्वभावातील बारकावे पटकन ओळखू शकतात. एखादी व्यक्ती कशी बोलते, कशी प्रतिक्रिया देते किंवा तिच्या वागण्यात कोणते बदल दिसतात हे त्यांना सहज लक्षात येते. त्यांची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असते आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या लोकांशी जुळवून घेणे सोपे जाते. कुंभ राशीचे लोक व्यक्तीपेक्षा विचारसरणी आणि तत्वांकडे अधिक लक्ष देतात. त्यांना एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वागण्यापेक्षा तिच्या विचारांची दिशा महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते अनेकदा अशा लोकांकडे आकर्षित होतात जे स्वतंत्र विचार करतात आणि नवीन कल्पनांना स्वीकारतात.
वेळेच्या बाबतीतही या राशींची एक मनोरंजक बाजू दिसते. मिथुन राशीचे लोक अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे लक्ष सतत वेगवेगळ्या दिशांना जात असते. तर कुंभ राशीचे लोक एखाद्या मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी दीर्घकाळ काम करू शकतात, जरी त्यांची पद्धत पारंपरिक नसली तरी. या दोन्ही राशींना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते. वय, परिस्थिती किंवा अनुभव काहीही असो, त्यांची जिज्ञासा कमी होत नाही. अनेक लोक जिथे ठराविक चौकटीत समाधानी राहतात, तिथे हे लोक नवीन क्षितिजे शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे कोणाच्याही प्रभावाखाली येत नाही. त्यांना एखादी गोष्ट पटली तरच ते स्वीकारतात. लोकप्रिय आहे म्हणून एखादी कल्पना स्वीकारणे किंवा बहुसंख्य लोक तसे करतात म्हणून त्याचे अनुकरण करणे त्यांना पसंत नसते. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या काळाच्या पुढे विचार करत असल्यामुळे गैरसमजांना सामोरे जातात. लोकांना त्यांचे निर्णय किंवा विचार लगेच समजत नाहीत, पण काळ जसजसा पुढे जातो तसतसे त्यांच्या अनेक कल्पनांमागील अर्थ स्पष्ट होत जातो. त्यांना स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांमधून शिकायला आवडते. इतरांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात, पण अंतिम निष्कर्ष स्वतःच्या निरीक्षणावरून काढतात. त्यामुळे त्यांचे विचार हे अनेकदा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. काही वेळा या राशीच्या व्यक्ती अचानक शांत होतात आणि लोकांना वाटते की त्यांनी अंतर ठेवले आहे. प्रत्यक्षात त्या काळात ते स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेले असतात. त्यांच्या मनाला वेळोवेळी स्वतःशी संवाद साधण्याची गरज असते. हीच गोष्ट त्यांना मानसिकदृष्ट्या ताजेतवाने ठेवते. या दोन्ही राशींच्या व्यक्तींमध्ये एक अदृश्य साम्य आहे. त्यांना केवळ जगात राहायचे नसते, तर जगाला समजून घ्यायचे असते. त्यांना केवळ प्रश्नांची उत्तरे शोधण्यात रस नसतो, तर नवीन प्रश्न निर्माण करण्यातही आनंद मिळतो. कुतूहल, स्वातंत्र्य, कल्पकता आणि वेगळेपण यांचे अनोखे मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. म्हणूनच मिथुन आणि कुंभ राशींचा विचार केला तर ते फक्त दोन राशी नसून दोन अशा विचार प्रवाहांचे प्रतीक वाटतात, जे सतत नवीन शक्यता शोधत असतात. एक विचारांना पंख देतो तर दुसरा त्या पंखांना दिशा देतो. आणि कदाचित याच कारणामुळे या दोन राशीबद्दलचे आकर्षण कधीच कमी होत नाही. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींबद्दल एक कमी चर्चेला जाणारा पैलू म्हणजे त्यांची मानसिक स्वातंत्र्याची गरज. अनेक लोकांना शारीरिक स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते, पण या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या विचारांवर कोणाचे बंधन नको असते. त्यांना काय विचार करावा, काय मानावे किंवा कसे जगावे हे कोणीच ठरवावे असे वाटत नाही. म्हणूनच ते स्वतःचे विचार सतत तपासत राहतात आणि गरज पडल्यास स्वतःची मतही बदलण्यात तयार असतात. मिथुन राशीचे लोक अनेकदा ज्ञान गोळा करणारे असतात. त्यांना विविध क्षेत्रातील माहिती एकत्र करायला आवडते. एखाद्या दिवशी ते इतिहासाविषयी वाचत असतील, दुसऱ्या दिवशी विज्ञानाविषयी चर्चा करत असतील आणि तिसऱ्या दिवशी एखाद्या नवीन कौशल्याबद्दल उत्सुक असतील. त्यांच्या मनासाठी शिकणे ही गरज असते, केवळ छंद नाही. कुंभ राशीचे लोक मात्र ज्ञानाला उपयोगी रूप देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती साठवून ठेवण्यापेक्षा तिच्यामुळे काय बदल घडू शकतो याचा विचार करायला आवडतो. त्यामुळे ते अनेकदा नवीन कल्पना मांडतात, पर्यायी मार्ग शोधतात किंवा एखाद्या समस्येवर वेगळा उपाय सुचवतात. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अनेकदा अशा लोकांशी जास्त जुळतात जे त्यांना मानसिक पातळीवर प्रेरणा देतात. केवळ गप्पा किंवा वरवरचे संबंध त्यांना फार काळ टिकवता येत नाहीत. त्यांना अशा व्यक्ती आवडतात ज्या त्यांच्या विचारांना आव्हानं देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि त्यांच्यासोबत बौद्धिक प्रवास करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची विलक्षण क्षमता असते. नवीन वातावरण, नवीन लोक किंवा नवीन जबाबदाऱ्या आल्या तरी ते त्यात लवकर मिसळतात. त्यामुळे अनेकदा ते विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे काम करू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्ती मात्र वातावरणाशी जुळून घेत असल्या तरी त्यांची मूळ ओळख बदलत नाही. ते कुठेही गेले तरी त्यांच्या विचारातील स्वतंत्रपणा कायम राहतो. ते परिस्थितीशी जुळून घेतात, पण स्वतःची तत्वे सहज सोडत नाही. दोन्ही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मैत्रीला विशेष स्थान असते. मात्र त्यांच्यासाठी मैत्री म्हणजे केवळ एकत्र वेळ घालवणे नसते. त्यांना अशी मैत्री आवडते जिथे एकमेकांच्या विचारांचा आदर केला जातो, वैयक्तिक स्वातंत्र्य जपले जाते आणि सतत काहीतरी नवीन शिकायला मिळते. या राशीच्या लोकांना अनेकदा वेगळे म्हणून ओळखले जाते, पण त्यांना त्याचा त्रास होत नाही.
उलट गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना समाधान वाटते. लोक काय म्हणतील यापेक्षा ते स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आणखी एक साम्य म्हणजे त्यांची भविष्याची कल्पना करण्याची क्षमता. अनेक लोक वर्तमानात अडकून राहतात, पण हे लोक पुढे काय घडू शकते याचा विचार करत असतात. नवीन तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली, समाजातील घडामोडी किंवा मानवी विचारातील बदल याविषयी त्यांना विशेष आकर्षण असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची तरुण ऊर्जा आयुष्यभर दिसून येते. वय वाढले तरी त्यांची जिज्ञासा, नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आणि जीवनाकडे पाहण्याचा ताजेपणा अनेकदा कायम राहतो. म्हणूनच ते अनेकदा वेगवेगळ्या पिढ्यातील लोकांशी सहज संवाद साधू शकतात. कधीकधी या राशीच्या व्यक्तींना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ लागतो, कारण त्यांचे विचार सतत विकसित होत असतात. काल जे योग्य वाटले ते आज बदललेले असू शकते, पण हा गोंधळ नसतो, ती त्यांच्या वाढीची प्रक्रिया असते. ते सतत स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना शब्दांची ताकद चांगली समजते. ते विचारांना शब्दात मांडण्यात कुशल असतात, तर कुंभ राशीच्या व्यक्तींना कल्पनांची ताकद समजते. ते अशा संकल्पना मांडतात ज्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकू शकतात. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे या दोन्ही राशींच्या व्यक्तींना अनेकदा आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय पारंपरिक मार्गाने घ्यावेसे वाटत नाही. ते स्वतःचा मार्ग निवडतात, जरी तो इतरांना वेगळा किंवा धाडसी वाटला तरी. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीचे जीवन वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्गही वेगळा असू शकतो. त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक समान सूत्र दिसते. मर्यादा ओलांडण्याची इच्छा, त्या मर्यादा समाजाच्या असोत, विचारांच्या असोत किंवा स्वतःच्या क्षमतेच्या असोत, त्यांना नेहमीच पुढचे पाऊल टाकण्याची, नवीन शक्यता शोधण्याची आणि अजून काय शक्य आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणूनच मिथुन आणि कुंभ राशींची तुलना करताना केवळ त्यांच्या स्वभावातील साम्य पाहून चालत नाही. त्यांच्या मनातील शोधक वृत्ती, अज्ञात गोष्टींकडे आकर्षण, नवीन विचारांना स्वीकारण्याची तयारी आणि स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा यामुळे या दोन्ही राशी एक अनोखा बौद्धिक आणि कल्पना प्रवास दर्शवतात. त्यांचे जग बाहेरून दिसते त्यापेक्षा खूप मोठे असते आणि कदाचित म्हणूनच त्यांना पूर्णपणे समजून घेणे हे स्वतःमध्ये एक रंजक अनुभव ठरते. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे त्यांचा वेळ आणि अनुभवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. अनेक लोक एखाद्या अनुभवाला फक्त आठवण म्हणून जगतात, पण या राशींचे लोक त्या अनुभवातून एखादी नवीन समज, नवीन कल्पना किंवा नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जातात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक घटना ही शिकण्याची संधी असू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना विविध लोकांच्या कथा ऐकायला आवडतात. त्यांना मानवी स्वभावातील विविध रंग समजून घेण्यात रस असतो. कोणत्या व्यक्तीचे विचार कसे घडले, तिच्या आयुष्यातील अनुभवांनी तिच्यावर काय परिणाम केला यासारख्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात. त्यामुळे ते अनेकदा चांगले संवादक बनतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना मात्र एखाद्या व्यक्तीची कथा ऐकताना त्यामागील मोठे चित्र दिसते. त्यांना त्या अनुभवाचा समाजाशी, काळाशी किंवा मानवी प्रवृत्तीशी काय संबंध आहे हे जाणून घ्यायचे असते. म्हणूनच त्यांचे विचार अनेकदा वैयक्तिक मर्यादांपलीकडे जाऊन व्यापक स्वरूप धारण करतात. या दोन्ही राशींच्या व्यक्तींना चौकटीत बसवणे कठीण असते. लोक त्यांना एका शब्दात किंवा एका प्रतिमेत बांधण्याचा प्रयत्न करतात, पण ते सतत बदलत आणि विकसित होत असल्यामुळे असे करणे शक्य होत नाही. आज त्यांना एखाद्या गोष्टीत रस असेल, उद्या ते पूर्णपणे वेगळ्या विषयाचा अभ्यास करताना दिसू शकतात. मिथुन राशीचे लोक आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधू शकतात. एखादा मनोरंजक संवाद, नवीन माहिती, अनपेक्षित भेट किंवा वेगळा अनुभव त्यांना उत्साही बनवू शकतो. त्यांच्या मनाला सतत नवीनतेची गरज असते. कुंभ राशीच्या व्यक्तींना मात्र अशा गोष्टी आकर्षित करतात ज्या भविष्यात मोठा प्रभाव निर्माण करू शकतात. त्यांना कल्पनांच्या जगात रमायला आवडते. एखादी संकल्पना पुढे जाऊन लोकांचे जीवन कसे बदलू शकते हे विचारणे त्यांना रोचक वाटते. दोन्ही राशींच्या व्यक्ती अनेकदा स्वतंत्र असल्या तरी त्यांना एकटेपणा आवडतो असे नाही. त्यांना अशा लोकांची साथ आवडते जे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना नात्यांमध्ये विश्वास, मोकळेपणा आणि परस्पर आदर महत्त्वाचा वाटतो. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेक विषयांमध्ये रस घेत असल्यामुळे त्यांच्याकडे अनुभवांचा मोठा साठा असतो. त्यांना विविध क्षेत्रातील माहिती जोडून एखादी नवीन कल्पना सुचवता येते.
त्यांची ही क्षमता त्यांना अनेकदा सर्जनशील बनवते. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दूरचा विचार करण्याची सवय असल्यामुळे ते इतरांना न दिसणाऱ्या शक्यता ओळखू शकतात. ते अनेकदा अशा दिशेने विचार करतात जिथे अजून फार कमी लोकांनी लक्ष दिलेले असते. त्यामुळे त्यांचे विचार काळाचे पुढचे वाटू शकतात. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा का हा प्रश्न खूप महत्वाचा वाटतो. एखादी गोष्ट चालत आली आहे म्हणून ते स्वीकारण्यापेक्षा तिचे कारण समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हीच वृत्ती त्यांना सतत शोध घेण्यास प्रवृत्त करते. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा अर्थ फक्त बाह्य स्वातंत्र्य नसतो. त्यांना विचार करण्याचे, प्रश्न विचारण्याचे, स्वतःचे निष्कर्ष काढण्याचे आणि स्वतःच्या मार्गाने जगण्याचे स्वातंत्र्य महत्वाचे वाटते. त्यामुळेच ते कधी कधी गर्दीपासून वेगळे दिसतात. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक समान मानसिक ताकद आढळते. अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची क्षमता, एखादी कल्पना अयशस्वी झाली तरी ते नवीन मार्ग शोधतात. त्यांना शेवटपेक्षा पुढची शक्यता जास्त महत्वाची वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा शोधक दृष्टिकोन कायम असतो. ते केवळ जग पाहत नाही तर जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, प्रत्येक बदल यामागे काय दडले आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या आयुष्याचे निरीक्षकही असतात. ते फक्त अनुभव घेत नाही तर त्या अनुभवांवर विचारही करतात. स्वतःच्या निर्णयांचे विश्लेषण करणे, स्वतःच्या विचारांची तपासणी करणे आणि सतत सुधारण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असू शकते. म्हणूनच मिथुन आणि कुंभ राशींचे साम्य केवळ स्वभावापुरते मर्यादित नसते. त्यांच्या मनातील उत्सुकता, बदल स्वीकारण्याची तयारी, विचारांची मुक्तता, नवीन शक्यतांचा शोध आणि जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी यामुळे ते अनेकदा एकाच आकाशातील दोन वेगवेगळे वारे वाटतात. एक वारा प्रश्न घेऊन पुढे जातो तर दुसरा त्या प्रश्नांना नवीन दिशा देतो. आणि याच अदृश्य नात्यामुळे या दोन्ही राशीबद्दलचे आकर्षण काळानुसार अधिक गहिरे होत जाते. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींच्या विचार विश्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची अदृश्य गोष्टी पाहण्याची क्षमता. येथे अदृश्य म्हणजे चमत्कारिक गोष्ट नव्हे तर इतरांच्या नजरेतून सहज सुटणारे संकेत, प्रवाह आणि शक्यता. एखाद्या परिस्थितीत इतरांना जे फक्त वर्तमान दिसते त्यात या राशीच्या व्यक्तींना भविष्यातील परिणामांची झलक दिसू शकते. मिथुन राशीचे लोक माहितीच्या तुकड्यांना जोडण्यात कुशल असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेली माहिती, अनुभव, निरीक्षणे आणि संवाद यांना एकत्र करून ते एखादा नवीन निष्कर्ष काढू शकतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या बोलण्यात अनपेक्षित पण विचार करायला लावणारे मुद्दे समोर येतात. कुंभ राशीचे लोक मात्र एखाद्या गोष्टीच्या संरचनेकडे पाहतात. एखादी व्यवस्था कशी काम करते, लोकांची विचारसरणी कशी बदलते किंवा समाजात एखादी कल्पना कशी रुजते याचा ते अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची रुची अनेकदा व्यापक आणि दीर्घकालीन विषयांकडे असते. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या वयापेक्षा वेगळे विचार करताना दिसतात. लहानपणी ते काही बाबतीत प्रगल्भ वाटू शकतात तर मोठे झाल्यावरही त्यांच्यातील कुतूहल बाल मनासारखे जिवंत राहते. हा विरोधाभास त्यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष बनवतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन अनुभव हे मानसिक अन्नासारखे वाटतात. प्रवास, नवीन लोक, वेगळ्या संस्कृती, अनोखे विचार किंवा अगदी एखादे नवीन पुस्तक सुद्धा त्यांना ऊर्जा देऊ शकते. त्यांचे मन सतत विस्तारत राहण्याची इच्छा बाळगते. कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुभवांपेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या कल्पनांमध्ये जास्त रस असतो. एखाद्या छोट्या घटनेतूनही ते मोठा विचार विकसित करू शकतात. म्हणूनच त्यांना अनेकदा कल्पनाशील विचारवंत म्हणून पाहिले जाते. या राशीच्या व्यक्तींची एक विशेष सवय म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या विचारांची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणीतरी काय बोलले यापेक्षा ते असे का बोलले, त्यामागील दृष्टिकोन काय आहे हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. मिथुन राशीचे लोक अनेकदा दोन वेगवेगळ्या जगांमध्ये सहज वावरू शकतात. ते गंभीर चर्चाही करू शकतात आणि त्याच वेळी हलक्या फुलक्या वातावरणातही रमू शकतात. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची ही क्षमता त्यांना अनेक लोकांशी जोडून ठेवते. कुंभ राशीचे लोक मात्र स्वतःचा स्वतंत्र मार्ग तयार करण्याकडे झुकतात. त्यांना इतरांच्या अपेक्षांनुसार स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ते कधी कधी हट्टी वाटू शकतात पण त्यामागे स्वतःच्या विचारांवरील विश्वास असतो. दोन्ही राशीच्या व्यक्तींमध्ये निरीक्षण करण्याची एक शांत कला असते. ते नेहमीच आपले निरीक्षण व्यक्त करत नाहीत.
अनेक गोष्टी ते मनात साठवून ठेवतात आणि योग्य वेळी त्यांचा अर्थ लावतात. त्यामुळे काही वेळा लोकांना त्यांच्या समजुतीची खोली उशिरा लक्षात येते. मिथुन राशीच्या व्यक्तींना कल्पनांशी खेळायला आवडते. जर असे झाले तर, किंवा याचा दुसरा मार्ग असू शकतो का, असे प्रश्न त्यांना प्रेरित करतात. त्यांची विचारसरणी सरळ रेषेत न चालता अनेक दिशांना प्रवास करत असते. कुंभ राशीच्या व्यक्तींना मात्र पुढे काय हा प्रश्न आकर्षित करतो. त्यांना भविष्यातील शक्यता, बदलणारे प्रवाह आणि अजून न घडलेल्या गोष्टींची उत्सुकता असते. त्यामुळे ते अनेकदा दूरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. या दोन्ही राशींच्या व्यक्तींना जीवनात अर्थ शोधण्याची प्रवृत्ती असते. केवळ यश, पैसा किंवा प्रसिद्धी यांच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीचे खरे महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील निर्णय अनेकदा केवळ फायद्यावर आधारित नसतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण विरोधाभास दिसतो. ते लोकांमध्ये राहू शकतात पण स्वतःच्या विचारांमध्येही हरवू शकतात. ते मैत्रीपूर्ण असू शकतात पण स्वतःचे वैयक्तिक जग जगतात. ते बदल स्वीकारू शकतात पण स्वतःची ओळख कायम ठेवतात. मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा एखाद्या प्रश्नाचे अंतिम उत्तर मिळवण्यापेक्षा तो प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आनंद मिळतो. शोध संपण्यापेक्षा शोध सुरू राहणे त्यांना जास्त प्रेरणा देते. म्हणूनच त्यांचे आयुष्य अनेकदा सतत चालणाऱ्या बौद्धिक प्रवासासारखे असते. या दोन राशीच्या व्यक्ती जगाकडे फक्त वास्तव म्हणून पाहत नाही, तर शक्यतांच्या नकाशासारखे पाहतात. इतरांना जेथे सीमा दिसतात तेथे त्यांना नवीन रस्ते दिसतात. इतरांना जेथे नियम दिसतात तेथे त्यांना नवीन कल्पना दिसतात. आणि कदाचित याच कारणामुळे मिथुन आणि कुंभ राशीचे मन समजून घेणे म्हणजे एक सतत बदलणाऱ्या विस्तारात जाणाऱ्या आणि नव्या क्षितिजांचा शोध घेणाऱ्या विश्वात प्रवेश करण्यासारखे असते. मित्रांनो, मिथुन आणि कुंभ राशीबद्दलची ही माहिती तुम्हाला कितपत पटली हे आम्हाला नक्की कळवा. या दोन राशींच्या स्वभावात तुम्हाला कोणते साम्य सर्वात जास्त जाणवते? तुम्ही स्वतः मिथुन किंवा कुंभ राशीचे असाल, किंवा तुमच्या कुटुंबात, मित्रपरिवारात अशा राशीचे कोण असेल तर त्यांचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा. या माहितीतील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त रिलेट झाला हे देखील लिहायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांमुळे इतरांनाही या राशीचे वेगळे पैलू समजण्यास मदत होईल. अशाच राशीच्या सखोल आणि रंजक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या राशीवर प्रेम करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुढील भागात आणखी एका खास राशीच्या गूढ आणि रोचक स्वभावाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा.